अखिल गुणनिधानी सच्चिदानंद घन करुणालय भक्तवत्सल्य भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आपल्या सर्व साधकांना भगवत चरणाचे स्मरण कसे राहील यासाठी प्रयास करण्याचा हा पवित्र काळ आहे। आज विशेषत्वाने पवित्र देश व पवित्र काळ याचा संगम येथे होत आहे। पांडुरंगाच्या धामात आणि पवित्र एकादशीच्या पर्वणीचा आजचा दिवस आहे। पवित्र काळाची संधी या व्यापारी लोकांना जसे जास्त गरजेच्या दिवशी विक्रीची संधी घेतात, तसेच पवित्र देश व पवित्र काळ याचा फायदा परमार्थाच्या का साधकाच्या दृष्टीने किंवा अनुसंधानाकडे जाण्याच्या दृष्टीने आपण घेतला पाहिजे। कली हात धुवून आपल्या पाठीमागे लागलेला आहे। असा थोडासा काळ असतो की ज्यावेळी कलीची शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। अशा पवित्र देश व काळ जर निवास केला तर कलीच्या आपल्यावरील अतिक्रमणापासून वाचण्यास आपण समर्थ होऊ। कलीसारखा मागे लागला आहे, त्यासाठी संतांनी त्यांच्या काळात आषाढी कार्तिकी वारी सुरू केल्या। काळानुसार आता महिन्याची वारीची आवश्यकता आहे, त्यावेळी पायी यावे लागले। 1.5 ते 2 महिने मोडत असत। आता एसटीने येणारे लोक 4 ते 5 दिवसात पांडुरंगाचे दर्शन घेऊन परततात। संपूर्ण वर्षाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपला जास्त काळ पांडुरंगाच्या सानिध्यात जावं यासाठी महिन्याची वारी सुरू केली पाहिजे। काळाची गरज लक्षात घेता वेळ परमार्थात व्यतीत होणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। पंढरीची व आळंदीची अशा दोन्ही वाऱ्या केल्या तर बरोबर वर्षातील एक पंचमास समय जातो। महिन्यात 30 दिवसापैकी दोन्ही वाऱ्या मिळून 6 दिवस यात जातात। वैष्णवाने आपला कमीत कमी एक पंचमास संपत्ती भगवत प्राप्तीसाठी खर्च केली पाहिजे, तेव्हा त्याला खरं वैष्णव म्हणण्याचा अधिकार आहे। त्यानंतर परिसीमा आहे की सर्वच समय परमार्थासाठी खर्च व्हावा, पण निदान प्रवेशासाठी तरी हे आवश्यक आहे। परमात्म्यासाठी समय खर्च करा, परमात्म्यासाठी वेळ खर्च करा। घरी गेल्यावर रोज थोडी देवाची आठवण करत जा। येथे आल्यावर अनिवार्य असेल तेवढाच अति अल्प व्यवहार करा। केवळ देह संबंधित व्यवहार सोडून तर सर्व वेळ भगवत चिंतनात करणे हीच खरी वारी आहे। भगवत सानिध्यात येत असताना सावधानी गरजेची आहे। एक सावधानी बाळगली पाहिजे, एक काळजी घेतली पाहिजे। केवळ पहाटेच्या वेळी आपण परमात्म्याचे थोडे ध्यान करतो, पहाटेच्या वेळेस आपण थोडंसं ध्यान करतो। नैतिक दृष्ट्या ते ठीक आहे, पण प्रपंचाचा कामधाम बाजूला करून आपण ज्यासाठी स्वतंत्र वेळ दिला त्यासाठीच या पवित्र काळाचा क्षणक्षण उपयोग आला पाहिजे। व्यवहार करू नका। तुम्हाला लोक चुकीचे मानतील, मानू द्या। शक्यतो मौन धरा, त्यामुळे बराच अनावश्यक व्यवहार घडतो। व्यवहारी फालतू गप्पा होत नाहीत। मौन धरल्यावर सुरुवातीला आतल्या आत गडबड चालेल की सौम्य असते, पण बाहेरून तरी कुलूप लावण्याचा प्रयत्न करा। त्याचे सहज मन लागत नाही, त्यांच्यासाठी हा अनिवार्य आहे। किमान पक्षी बाहेरचा संबंध तरी कमीत होतात। बोलण्याने जीवनाचा जगत संबंध वाढतो। या वाणीला ईश्वर चरणात नेण्याचा प्रयत्न करा। भगवत स्मरण करण्याची सवय लावा। माझी वाणी वर्णी तुझे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही सर्व काळ। बस भगवंताने आपल्या जशी शक्ती दिली आहे तिचा सदुपयोग करा। जास्तीत जास्त काळ एकांतात काढा, भजन करा, जप करा। आयुष्यात बराच काळ संपला आहे, उरलेला आयुष्याचा सद्विनियोग व्हावा।
असेल तर समयाचा वेळेचा सदुपयोग कसा होईल हे पहा. आपण घरच्यांकडून वेळ काढला आहे, पण तो ईश्वराकडे लावतो की नाही याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर घरी जे करतो तेच इथे केले तर काय उपयोगाचं नाही. खावे प्यावे लागते ही ठीक आहे, एवढी व्यापार संबंध कुठेही गेला तरी गरजेचा आहे. व्यतिरिक्त स्वार्थ प्रधान आवडीनिवडी यांना विशेष गरज देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तो कमी करण्याची गरज आहे. एकादशी तो कमी करण्याची खरी एकादशी आहे. एकादश इंद्रियांद्वारे भगवत सानिध्य म्हणजे एकादशीचा उपवास. एकादशीचा उपवास म्हणजे काय? एकादश इंद्रियांद्वारे भगवत सानिध्य म्हणजेच एकादशीचा उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास. भगवंताच्या जवळ, उप म्हणजे भगवंताच्या जवळ आणि त्याचा वास, त्या सानिध्यात निवास करणे. वास म्हणजे निवास. भगवत चरणाजवळ सानिध्य खरी एकादशी. आज पवित्र श्रवण शुद्ध एकादशीचा दिवस आहे. त्याच्या धामात आपण आहोत. दिवस विवेकाने घालवा, भगवत स्मरणात घालवा. आपण आपल्या मनाला पहाटेपासूनच थोडं थोडा धडा दिला तर दिवसभर ते सैरवैर धावणार नाही, कोणत्या गोष्टींवर जाणार नाही. एखादी गोष्टी मनात जर आली, जर आपण जिलेबीचं स्मरण केलं तर ती घडतं, त्याची चव आपल्या जिभेवर येते. हा उपवास आहे का आपला, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. हुशार कुत्र्याला जसे रागावले तर तो तास 2 तास लक्षात ठेवतो. आपण तर मनुष्य आहोत, स्वतःवर अनुशासन केले पाहिजे. आज ठरवा, आज एकादशी आहे, आज मी मनाला दुसरीकडे भटकू देणार नाही. त्याला भगवत चरणाजवळच स्थिर ठेवायचे आहे. मला आजचा दिवस मी भगवंतासाठी दिला आहे असे जर मनावर संस्कार केले तर निदान अतिव्यवहारात अडकायची वेळ या ठिकाणी येणार नाही. उपदेश आपल्याला लगाम लावण्यासारखा ओढेल. ज्याप्रमाणे घोडेस्वार घोड्यावर बसून घोड्याला लगामाने मागे ओढतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या मनावर बसून मनाला एक लगाम लावला पाहिजे आणि मागे ओढले पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर ज्या गोष्टीचा उपयोग नाही या गोष्टीवर जाऊ दिला नाही पाहिजे. आज सकाळीच तू काय ठरविले आहेस? भगवत स्मरण व्यतिरिक्त उगीच गप्पा मारत बोलण्याचा भोग घेण्याची माणसाला वाईट सवय असते. बराच वेळ फावळ्या गप्पांमध्ये वाया घालवतात. व्यावहारिक कामे फारशी नसतात, पण माणसाच्या दोन्ही दृष्टीने माणसाच्या एकादशीच्या किंवा उपवासाच्या दिवशी 2च दृष्टिकोन असतात, प्रमुख असतात. ते एक तर गप्पा मारणे, एक तर झोप घेणे, खूप झोप घेणे. एकादशीला दुपारी झोपू नये. माणसाला झोप घेणे व गप्पा मारणे या दोन्ही गोष्टी फार आवडीच्या. जेव्हा व्यावहारिक कामातून आपण ज्यावेळेस मुक्त होतो त्यावेळेस या 2 गोष्टींचा आपण विशिष्टाने सहारा किंवा विशिष्टाने याची मदत घेत असतो. गप्पा मारणे कमी केले पाहिजे आणि अनावश्यक झोप घेणे सोडले पाहिजे. जीवनात 6 तास झोपलं पाहिजे. अनावश्यक बोलू नये, भाष्कळ बोलू नये. आपला अधिक जीवन, अधिक वेळ परमार्थासाठी लावणे सावधानी ठेवणे याची विशेष काळजी घेतली पाहिजे. नित्य व्यावहारिक कामं केल्याने बिघडत नाही. घरी असताना 4 पंचमास वेळ व्यवहारात घालवतो, 1 पंचमास कुठेतरी पूजेस अर्चनेत घालवतो. यामुळे आपल्याला भगवंत प्राप्त होईल का? मनाला प्रश्न विचारा. पोथी पुराणात 1 तास 1 पंचमास आपण पोथी पुराणात घालवतो असे असेल तर त्याला वैष्णव म्हणणे बरोबर की चूक हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. येथे असलेलाचा 1 पंचमास समय व्यवहारात व 4 पंचमास समय परमार्थात गेला पाहिजे.
याची विशेष काळजी घेतली पाहिजे. इतके मीटर जेव्हा बदलले तेव्हा आपला क्षेत्रातील समय सदुपयोगाला गेला असे समजावे. क्षेत्रातील समय सदुपयोगात घालवण्याची सुरुवात एकादशीपासून करा, कारण माया या दिवशी कमी त्रास देते. लक्षात ठेवा, भगवंताचा सच्चिदानंद रूपी कृपारूपी करुणा या धामावरच पसरलेला. या कृपारूपी किरणांच्या प्रकाशाला आपला स्वर स्वरूपाने परमात्म्यामध्ये अनुसंधान करण्याचा प्रयत्न करा. परमात्म्याने त्याच्या दर्शनासाठी त्याच्या प्रकाशा दिला आहे. हा परिसर व त्याच्या प्रकाश प्रसारणाचा हा विशेष समय आहे. आज या काळ परिस्थितीला सदुपयोग करा. आज सावधान राहा. भगवत स्मरणाव्यतिरिक्त असलेला व्यवहार अल्प करा. शरीराने सेवा केल्याने बिघडत नाही. सेवा हे भगवंताचे काम आहे. स्वार्थाने आपली कामे करू नका. भगवंताचे कामे करा. जेथे राहत असाल तिथे जवळच्या आश्रमात जा. जवळपास आहे तिथे एखाद्या गोशाळेत जा. सेवा करा. शरीराच्या क्रिया बंद करण्याची गरज नाही. त्याला भगवंतासाठी शिजवा. क्रिया हेतू स्वार्थ नसावा तर ईश्वरार्थ असावा, परमार्थ असावा. शरीराने सेवा करा, परोपकार करा आणि मन भगवत चरणावर स्थिर ठेवा. जास्तीत जास्त काळ मानवाने ईश्वर पूर्ण कसा राहील याचा प्रयास हाच कालाचा सदुपयोग आहे. सावधानीने भगवत प्राप्ती समयाचा व वेळेचा सदुपयोग हाच आजचा मुख्य संकेत. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण.